नाही असायला पाहिजे, सगळी गोष्टी मंजूर आहे आपल्याला. आता ते संवाद करत नसतील तर आम्ही काय करणार? संवाद का करत नाही सध्या? पूर्वी करायचे. बिलकुल करायचे. त्यांनी संवाद होता म्हणूनच विषय आला, नाही तर हे कुणबी जातीचं प्रमाणपत्राचा विषयच आला नसता आणि आंदोलनही झालं. डॉक्युमेंटेशन सगळं तुमच्याकडे. मराठवाड्याला पूर्वी जे आरक्षण होतं आम्हाला, ते आरक्षण महाराष्ट्र सरकारने जसेच्या तसं लागू करावं, ही प्रमुख मागणी ही मराठवाड्याची होती. मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्याचे विषय न सोडवता महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र ही त्यांची मराठवाड्यापुरती मागणी होती, ती अचानक त्या दिवशी बदलली का? मग नाही, काय वाटतं त्याचं उत्तर तर मलाही देता येणार नाही, का झालं, काऊन झालं. पण मराठा समाजाचं मराठवाड्याचं नुकसान झालं की त्या दिवशी बसायचं ना, आज सांगायचं की बाबा मराठवाड्याचा प्रश्न तुम्ही प्राथमिक म्हणजे सोडा आणि महाराष्ट्राचाही सोडा. असं मी हे नाही म्हणत की मराठवाड्याचा सोडवल्यानंतर महाराष्ट्राचं आपण त्यासाठी पण भक्कमपणे लढू. सुरुवात ज्याच्यापासून आपण केली आहे ना, ते विसरलं. ते सोडा आणि मराठवाड्यात मागणी आमच्या हे आंतरवाली सराटीलाही आलो नसतो आम्ही. ही तिथलची जी पहिली मागणी झाली त्या समितीने काम केलं नाही म्हणून दुसऱ्या याच्यासाठी म्हणून समाजाने असा काही गैरसमज नका करू. समाज बांधव तुमचा एक बोलतोय, आज मराठवाड्याचा प्रश्न सुटला असता, आमच्या होणाऱ्या आत्महत्या थांबल्या असत्या. मंदिराचा आरक्षणाचा कुणबी जातीचा पाया झालेलो आहोत, तुम्ही कळस झालेले आहात. तुम्ही कळस कायमस्वरूपी राहावी. या छगन भुजबळला आता मग म्हटलं लोक हे बोलता बोलता का बोलले? ओबीसीचे प्रश्न सोडू ना बाबा. म्हणून ओबीसी सर्वात मोठा घटक म्हणून ओबीसीचे फायदे घ्यायचे. हे ओबीसीच्या लोकांना काय वाटलं की माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी ज्यावेळेस जी भूमिका मांडली, बरोबर, आणि ही भूमिका मांडल्यामुळं ते थोडंसं कुठेतरी निवळल्यासारखं झालं. ते नाही तर मेन विषय आपला आरक्षणाचा बाजू राहिला असता, तिसराच विषय वाढला असता. सांभाळून घेतलं. नेते कसे मोठे असतात हे नमस्कार, लोकमित्र संवाद यात्रामध्ये आपले स्वागत आहे. मी कुणाल बागुल. आपल्याकडे आज असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्याने मराठा समाजासाठी जे काही केलं आहे ते अजूनपर्यंत पडद्यावर आलेलं नाही आहे. या व्यक्तिमत्वाकडे आपण आज यासाठी आलो आहोत आणि यांची मुलाखत यासाठी घेत आहोत की मराठा माझ्या बांधवांनो आणि माझ्या ओबीसी बांधवांनो, तुम्ही कुठेही आपल्या मनात दुफळी निर्माण करू नका. कारण सत्यता जर जाणून घेतली तर तुमच्या लक्षात येईल की कुठेतरी राजकारण चालू आहे आणि कुठेतरी खऱ्या अर्थाने समाजसेवा चालू आहे आणि खऱ्या अर्थाने समाजकारण चालू आहे. म्हणून खऱ्या अर्थाने समाजकारण करणारा असा एक व्यक्ती आहे ज्याने स्वतःची एक संघटना, छावा संघटना, जी महाराष्ट्रातून बऱ्याच जिल्ह्यातून त्याचे शाखा आहेत, असे मराठा समाजाचे एक नेते आपल्याकडे आलेले आहेत. ते म्हणजे किशोर गणपतराव चव्हाण. किशोर चव्हाण साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, नमस्कार. आमचे सहकारी अमितजी दुबे साहेब हे मुंबईचे छावा मराठा संघटनेचे युवकांचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. मला सुरुवातीला एक तुम्हाला प्रश्न असा विचारावा वाटेल की आपण ही जी छावा मराठा संघटना जी सुरू केली ती केव्हापासून सुरू केली आणि आज या मराठा संघटनेच्या, छावा संघटनेच्या शाखा महाराष्ट्रातून कुठे कुठे आहेत? छावा मराठा संघटना 1994ला आजच्या छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापक देवीदास वडजे सर यांनी स्थापन केली आणि तेव्हापासून आम्ही सरांच्या सोबत आहोत आणि तेव्हापासून आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून काम करत आहोत आणि जवळपास महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात आम्ही संघटनेच्या माध्यमातून समाज एकत्रीकरण असेल, संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा, समाजाला एकत्र करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अच्छा अच्छा. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम छावा संघटना यांनी पूर्वीपासून, जेव्हापासून तुमची 94ला निर्मिती केली तुम्ही तेव्हापासून सुरू आहे? बिलकुल 94पासून पूर्ण वेळ आम्ही याच्यात आहोत. रात्रंदिवस एकच विषय, मराठा आरक्षण आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले वेरूळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ घराणं वेरूळ येथे त्यांचे पिताश्री शहाजीराजे भोसले यांचं स्मारक व्हावं म्हणून आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत. अच्छा. हे जे 58 मोर्चे निघाले साहेब आपले, अगदी शांततापूर्वक आणि
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आदर्श दाखवून देतील असे 58 मोर्चे आणि खूप शिस्तबद्ध संयमन असे निघाले. त्यात आपला काय सहभाग होता? नाही, सर्वप्रथम महाराष्ट्रात ज्यावेळेस हे कोपर्डीचं प्रकरण झालं, एका आमच्या भगिनीवर अत्याचार झाला आणि त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि समाजाचे इतर प्रश्न व्हावे अशी चर्चा झाली आणि संभाजीनगरला आम्ही बसलो 22 जुलै 2016ला सिंचन भवन इथं बसलो. मी असेल, विजय काकडे पाटील असेल आणि आमचे सहकारी फक्त 17 जण आम्ही विविध समाजाच्या विविध संघटनेचे लोक आम्ही ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी बसलो आणि 17 जणच होतो त्या मिटिंगला. आणि त्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला की क्रांती चौकमधून विभागीय आयुक्तपर्यंत आपल्याला मोर्चा काढायचा आहे. तारीख ठरवली 9 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस असल्यामुळे क्रांती मोर्चा मराठा असं हे नाव देण्यात आलं आणि जुलैपासून आम्ही ह्या कामाला लागलो आणि फार कमी दिवस मिळाले. अच्छा, म्हणजे पहिला मोर्चा 17 लोकांमध्ये म्हणजे आत्ता जे तुमचे नेते आहेत मनोज जरांगे ते होते का? नाही, त्यावेळेस ते नव्हते. त्या मिटिंगला ते नव्हते. कारण नाही म्हणजे फक्त मिटिंगला नव्हते की भूमिकेत पण नव्हते? नाही, ह्या भूमिकेत नव्हतेच ते आमच्या क्रांती मोर्चा. म्हणजे इथून सुरुवात झाली मराठा क्रांती मोर्चाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्या 17 लोकांच्या तुमच्या त्या मिटिंगच्या? नाही, कारण ही संभाजीनगरची मिटिंग होती. संभाजीनगरचेच पदाधिकारी होते. त्यामुळे ते बाहेर जिल्ह्याचा कोणी पदाधिकारी नव्हता. अच्छा, त्यानंतर मग पहिला मोर्चा आमचा यशस्वी झाला आणि रात्रंदिवस समाजाने प्रयत्न केले आणि सर्व समाजाचे घटक त्याच्यात आले. पण त्याच्यात एक आचारसंहिता चांगली ठरवली गेली समाजातर्फे. कोणी भाषणं द्यायचे नाही. भाषणं दिले तर आपले वाद होतात, तू नेता मी नेता, आणि ते टाळलं गेलं आणि मूक मोर्चा ठेवला. कारण आपल्याला त्या भगिनीवर अन्याय झाला, त्या आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून एकजूट एक प्रयत्न करून लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करणं आणि त्यातही आपला मराठा आरक्षणाचा प्रश्न होता. बरोबर. आणि हीच रूपरेषा बाकीच्या जिल्ह्यांनी लागू केली आणि सगळीकडे शांतमय मोर्चे निघाले. पण एक त्याच्यातलं एक वैशिष्ट्य सांगतो की या मोर्चात आमच्या मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आणि सर्वात महत्त्वाचा आनंद काय वाटला की ज्यावेळेस मोर्चा संपला तिथे आणि मोर्चाच्या नंतर आमचे जे उद्योगपती होते छत्रपती संभाजीनगरचे, त्यांनी एक भूमिका घेतली होती की बाबा मोर्चा चालत असताना, समाज रस्त्यावर आला असताना जी काही थोडाफार कचरा विचरा पडला असेल ते उद्योगपतींनी ते स्वयंसेवक म्हणून काम केलं आणि मोर्चा झाल्यानंतरही ती रस्त्याची साफसफाई केली. आणि हीच आचारसंहिता सगळ्यांनी पाळली, सगळीकडे मोर्चे निघाले. बरोबर. तुम्ही 2015ला संभाजीनगरमध्ये कोर्टामध्ये, संभाजीनगर कोर्टामध्ये, तेव्हाच्या औरंगाबाद कोर्टात एक याचिका दाखल केली होती. जरा त्या याचिकेच्या संदर्भात काय सांगा? नाही, ती याचिका तर आमची इथंच आहे की 2015ला आम्ही ती याचिका टाकली होती. ही डिसेंबर 15ला आपण टाकली तारीख आणि 16पासून ती बोर्डावर आली होती आणि तारखाही 3-4 तारखाही झाल्या होत्या. ही 15ला आपण टाकली आणि ह्यानंतर काय झालं की क्रांती मोर्चा चालू झाला. मग आता हे काम याचिकेत प्रमुख मुद्दा काय होता, मराठवाड्याला पूर्वी जे आरक्षण होतं आम्हाला ते आरक्षण महाराष्ट्र सरकारने जसेच्या तसं लागू करावं ही प्रमुख मागणी ही मराठवाड्याची होती. बरोबर. पण क्रांती मोर्चा निघाला आणि त्या क्रांती मोर्चात कोपर्डीच्या आरोपांना फाशी द्या ही मागणी आणि मराठा समाजाला ओबीसीत समावेश करून आरक्षण द्या ही महाराष्ट्र लेवलची मागणी घेऊन आम्ही पुढे सरकलो आणि हा विषय थोडा बाजूला राहिला. पण आजही सांगतो की काही मीडियाच्या माध्यमातून असा गैरसमज झाला आहे की ही मराठवाड्याची याचिका औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळली. अजिबात फेटाळली नाही. आजही ही बोर्डावर आहे. ही मराठवाड्याची याचिका आज पण बोर्डावर आहे. कोणीही न्यायालयाच्या वेबसाईटवर गेलं तर तुम्हाला ते समजेल की बोर्डावर आहे. पण आज तुमच्या मुलाखतीतून एक सांगतो, मी विनंती करतो आहे समाज बांधवांना, यात एक मोठी अडचण आम्हाला अशी आली आहे की आम्हाला एक सिनियर कौन्सिल लावायचा आहे आणि सिनियर कौन्सिल रफिक दादा म्हणून जे मुंबईचे आहेत त्यांना आम्ही संपर्क करण्यासाठी इथं आज प्रयत्न करण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांची फीस लाखात आहे आणि आम्ही सामाजिक संघटना असल्यामुळे काही पथ्य पाळल्यामुळे आम्ही 30 वर्ष टिकून आहोत आणि आम्ही ह्या गोष्टी केल्याने म्हणूनच बरं झालं असं वाटतं. पण ही वकिलाच्या फीस देण्यासाठी समाज बांधवांनी कोणीतरी पुढं आलं, कोणी उद्योगपती असेल, राजकीय असेल, सामाजिक क्षेत्राचं असेल तर हे काम सोपं होईल.
कारण हेच काम आम्ही म्हणजे याच्यातच माझा जास्त वेळ चालला आहे. कारण आज बोर्डावर आहे, मराठवाड्याच्यासाठी होतं खास. हे मराठवाड्याचे आरक्षण हे बोर्डावर आहे आणि कोर्टाला आम्ही सांगितलं की आम्ही सिनियर कौन्सिल देतोय. काही साऊथमध्ये जो काही भाग होता तो भाग काही भाग साऊथचा इकडे आलेला आहे, त्यामुळे ते आरक्षण तर मिळणारच आहे ते. हां या याचिकेत तुम्ही जो प्रश्न विचारला की प्रामुख्यानं काय, तर हा मराठवाडा पहिले आंध्र प्रदेशचा भाग होता, बरोबर, आणि त्याच्यापूर्वी हैदराबाद स्टेटचा भाग होता, त्याच्यापूर्वी हा निजामाचा भाग होता. बरोबर. आणि ह्या नवीन पिढीला तर काहीच माहिती नाही. भारत देश 47ला स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला, पण मराठवाडा हा 17 सप्टेंबर 1948ला जवळपास आम्ही 13 महिन्यानंतर आम्ही स्वातंत्र्य झालो. हेच आपल्या नवीन पिढीला माहीत नाही. आणि ह्या याचिकेत माझं असं म्हणणं आहे की आम्ही ज्या बाहेर राज्यात होतो, दुसऱ्या राज्यात होतो, तिथं आम्हाला मराठा म्हणून आम्हाला आरक्षण होतं, बरोबर, मराठा म्हणून आरक्षण होतं. हे माझ्याकडे आंध्र प्रदेशच्या बॅकवर्डची लिस्ट आहे. ही बॅकवर्डच्या लिस्टमध्ये 25 क्रमांकावर मराठा म्हणून हे बघा MARATHA नॉन ब्राह्मण हा 25 क्रमांकावर मराठा आणि मराठा हे मराठा म्हणून आम्ही आंध्र प्रदेशमध्ये बॅकवर्डच्या लिस्टमध्ये आरक्षणात होतो. आणि ह्या बॅकवर्डच्या लिस्टमध्ये आरक्षणात असताना आम्ही ह्या महाराष्ट्रात आलो, बरोबर, भाषा प्रांत रचनेत आम्ही आलो इथं. तो माझं ह्या याचिकेत असं म्हणणं आहे की त्या आंध्र प्रदेशमधून जो काही भाग महाराष्ट्रात भाषा प्रांत रचनेत आला, फक्त मराठेच आले का, सगळे समाजाचे लोक आले, SC असेल, ST असेल, OBC असेल, ओपन असेल, सगळे आले. मग ह्या महाराष्ट्र सरकारने काय केलं, SCला SC प्रवर्गात टाकलं, बरोबर, STला ST प्रवर्गात, तिकडे जे होत्या त्या इकडे मिळाल्या, OBCना OBCत दिलं. पण आम्ही मराठा आरक्षणात असताना ह्या OBCच्या यादीत आम्हाला घातलं नाही, बरोबर. कधीपासून 1 मे 1960ला आपली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, किंवा 61 पासून बी धरलं तर 63 वर्षापासून आमच्या मराठवाड्यात सामाजिक, शैक्षणिक, नोकरी ह्या आमच्या हक्काच्या आरक्षण आम्ही दूर गेलो आणि अनेक पिढ्यांचं आमचं मराठ्यांचं नुकसान झालेलं आहे, बरोबर. आणि यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेस हाऊसमध्ये भाषण केलं होतं, बाहेर राज्यातून आलेल्या लोकांचे अधिकार आम्ही बाधित ठेवू, बरोबर. आणि घटनेनेही आम्हाला ह्या संरक्षण दिलेलं आहे 371 ग कलमामुळे, की बाहेर राज्यातले ह्या राज्यात आलेले असेल त्यांना ते अधिकार सुरक्षित ठेवा, हे घटनेने आम्हाला दिलेलं आहे. आणि अजून एक नवीन गोष्ट सांगतो समाजाला तुमच्या माध्यमातून, 98 घटना दुरुस्ती करून घेतली कर्नाटक सरकारने. हा हैदराबाद स्टेटचा भाग कुठं गेला, 5 जिल्हे आमच्याकडे आले, महाराष्ट्रात आलं, आमचा मराठवाडा 5 जिल्हे होते, काही भाग कर्नाटकमध्ये गेला, काही भाग आंध्रामध्ये राहिला. आंध्राची विभागणी झाली 2014ला, तेलंगणा राज्याची निर्मिती झाली, आणि तेलंगणा राज्याने काय केलं, SC असेल, ST असेल, OBC असेल, आंध्रातून जशीची यादी घेतली तशीच तेलंगणा राज्यात लावली. मग तिथं काय झालं, तेलंगणा राज्यातही आमचं मराठा म्हणून आज आरक्षणात आहे, कर्नाटकमध्ये आरक्षणात, आंध्रामध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, आणि आम्ही आरक्षण असताना ह्या महाराष्ट्र सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही. म्हणून माझी कोर्टात याचिका आहे. आणि आज सिनियर कौन्सिल नसल्यामुळं समाजाला मी आज मोकळ्या मनाने विनंती करतोय की काय होत नाही. लोक मलाच विचारतात तुमची आरक्षणाची याचिका काय झालं आणि काय नाही, तर आम्हाला सिनियर कौन्सिलची आवश्यकता आहे. समाज बांधव म्हणून कोणी पुढे यावं आणि त्या वकिलांशी चर्चा करावी, त्या वकिलाची जी काही फीस असेल तुम्हीच ठरवावी, आणि म्हणजे पैशाचा आमचा व्यवहार होणार नाही ते आम्ही पाळलेलं आहे. आणि तो वकील तिथं उपलब्ध झाला तर मला तारीख मिळेल आणि मराठवाड्याचा प्रश्न मला न्यायालयाच्या माध्यमातूनही निकाली काढता येईल. तेवढ्यात फक्त मराठ्यांना आरक्षण नाहीच आहे. त्याच्यात ह्या याचिकेत आपली दुसरी मागणी आहे, आमचा शैक्षणिक आणि नोकरीचा बॅकलॉग तुम्हाला भरून द्यावा लागेल 63 वर्षाचा, फक्त आरक्षण नाही, नोकरीचा बॅकलॉगही आम्हाला भरून द्यावं लागेल, अशी आपली न्यायालयाला आपण विनंती दिलेली आहे. आणि न्यायालयातून एक मार्ग निघेल अशी आम्ही आशा ठेवतो आहे. 4 फेब्रुवारी 2023ला तुमची माननीय मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत एक मीटिंग झाली होती या संदर्भात, बरोबर. बरेच लोक होते त्यात क्लास 1 अधिकारी होते, न्यायमूर्ती होते काही. तुम्ही कोण लोक होते, किती लोक होते तुम्ही त्यात? नाही, आम्ही काय झालं, ते वडी काळ्याचं आंदोलन होतं, तर वडी काळ्याच्या आंदोलनात मी तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर समाजातर्फे मी तिथं भूमिका मांडली मुख्यमंत्र्यांसमोर की बाबा आता ह्या वेळेस अडचण काय आली आपल्याला समोरासमोर. एक लक्षात घ्या, हे मी याचिका टाकली 15 डिसेंबरला काय, आणि याला उशीर का झाला, लोक काय म्हणतील 15ला टाकले ना, आज 23 आहे, अजून का निर्णय झाला नाही. यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलनं चालू झाले, आम्ही सगळ्या आयोगासमोर भूमिका मांडलेलं आहे.
तुमचा खत्री असेल, बापट असेल, सराफ असेल, भाटिया असेल, म्हसे असतील, गायकवाड असतील, निरगुडे असतील, या सगळ्या आयोगाचं मला मी बाजू केव्हापासून करताय ते? सर हे 94 पासून हेच आहे, रात्रंदिवस हेच मराठा आरक्षण, दुसरा विषयच नाही आमच्या डोक्यात. तेव्हा मनोज जंगरे तुमच्यासोबत होते का? नाही, त्यावेळेस नव्हते ते. हे आमचं काम आम्ही सगळ्या आयोगाकडे आम्ही बाजू तुम्ही मराठवाड्याच्या संदर्भात काम करतायत तेव्हा, हां. महाराष्ट्राच्या संदर्भात नाही? नाही, आमचं माझी मराठवाड्याची याचिका औरंगाबाद कोर्टात, हां. पण मागणी करताना आम्ही महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसी समावेश करून मागणी केली. अच्छा. आता अडचण काय आली, वडीकाळाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेस मिटिंग बोलवली 4 फेब्रुवारीला, हां. आता इथं प्रश्न काय आला, आता आलो आपण 2023ला. त्यात काय काय म्हणजे त्या मीटिंगमध्ये काय कोण कोण होतं आधी मला हे सांगा ना. त्या मिटिंगमध्ये ॲडव्होकेट जनरल होते, सगळ्या विभागाचे सचिव, मुख्य सचिव, संबंधित डिपार्टमेंट, सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी. जरांगे पाटील होते का? नाही, जरांगे पाटील नव्हते. जरांगे पाटील नव्हते, तुम्ही होते? आम्ही समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्यातर्फे मीच तिथं गेलो होतो. तुम्हीच का गेले पण त्याच्यातर्फे? नाही, आम्हाला याच्यासाठी गेलो की अनेक वर्षात ह्या विषयावर मी काम करतोय, सगळे कागदपत्र माझ्याकडं आहे आणि मी चांगल्या पद्धतीने मांडू शकतो हा विश्वास त्यांना असल्यामुळं, पाटलांना असल्यामुळं, पाटलांनी मला ती जबाबदारी दिली. किंबहुना त्यांच्या भूमिकेच्या आधी देखील तुमची भूमिका होती? हो, आधीपासून आम्ही कामच करत होतो आणि त्यांचा आणि तुम्ही ऑफिशियल सर्व डॉक्युमेंटेशन ठेवतायत? बिलकुल, आम्ही कागदाशिवाय कधीच बोलत नाही. आजही तुमच्याकडे मुलाखतीत देताना किंवा मुख्यमंत्र्याकडे जाताना कुठेही आम्ही कागदाशिवाय जात नाही आणि कागदाशिवाय आम्ही मांडणी करत नाही. कारण समाजाची ज्यावेळेस मांडणी करतात आणि एवढ्या वर्षापर्यंत तुम्ही काम करतायत तर तुमच्यात तो आत्मविश्वास यायलाच पाहिजे आणि आत्मविश्वास हा कामात येतो, तो बाकीच्या गोष्टीतून येऊ शकत नाही आणि कागदाशिवाय आम्ही बोलत नाही. बरोबर. हां, त्या विषयात आम्ही 4 फेब्रुवारीच्या मुख्यमंत्र्यासमोर मीटिंग मांडली ना. हे 2 विषय ठेवले. पहिला विषय मराठवाड्यातील मराठा समाजाला इतर मागावर समावेश करणे आणि 1 मे 1960 पासून 2023 पर्यंत शैक्षणिक आणि नोकरीचा अनुचित भरणे, हा एक विषय. त्याच्यानंतर दुसरी मागणी आपण काय केली, मराठवाड्यातील मराठा जातीला मराठा कुंभी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत. मराठा कुंभी आणि कुंभी समजा, ही मागणी काय? मराठवाड्यातील शब्द? हां, मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील नाही. नाही, महाराष्ट्रातील अजिबात विषयच नाही आहे, महाराष्ट्राचा विषयच नाही, ओनली फॉर मराठवाडा. मराठवाड्याचाच विषय तिथं मांडण्यात आला. कास्तच आहे ना, तो तिकडचा भाग इकडे आल्यामुळे आणि तिकडे मराठा म्हणून आहे, होत पूर्वीपासूनच आहे ते आरक्षण. हे बरोबर, पण मध्यंतरी काय झालं, हायकोर्टाने आपल्याला आरक्षण दिलं, सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं. बरोबर. आता सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस आरक्षण नाकारलं तर मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद झाले. आपण लोकशाहीत राहतो, लोकशाहीत जगतो, घटनेच्या हिशोबाने जगतो आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतिम आहे. आता तो अंतिम निर्णय फिरवायचा असेल तर तो केंद्राने फिरवा नवीन कायदा करून, ते होत नाही. म्हणून 4 फेब्रुवारीच्या मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये मराठवाड्यातील मराठा जातीला कुंभी जातीचे प्रमाणपत्र द्या, हे का काढलं, कारण सुप्रीम कोर्टाने दरवाजे बंद केले. मग हे आपण मागणी केली आणि याचे संदर्भ आपण दिले, फक्त मागणी नाही केली. मराठवाड्यातील मराठ्याला हां संदर्भ दिले, याच्यात आपण संदर्भ दिलेले. याच्यात संदर्भ काय केलं, 10 नंबर 11 नंबर. आता हा 10 नंबर काय, माननीय गायकवाड राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेला असून यामध्ये सन 1 मध्ये हैदराबाद स्टेटमधील जनगणनेत मराठा जातीची नोंद मराठा कुंभी जात म्हणून आहे. तसेच सन 1909 हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा जातीची नोंद कुंभी म्हणून आहे. आता हे मराठा म्हणून आहे, कुंभी म्हणून आहे, कुंभी मराठा म्हणून आहे आणि कुंभी म्हणून आहे. आणि एक साधा प्रश्न आहे, आरक्षणाचा बेस जातीची जनगणना आहे. बरोबर. जातीच्या जनगणनेत कोणत्या समाजाची कोणती जात आहे ही त्यावेळेस लिहिलेली आहे. बरोबर. आमची 1901ला लिहिलेली आहे. आमच्या मराठवाड्यात आजचा जो मराठवाडा आहे किंवा आंध्रातला आपण धरू, तिथं तर मराठा म्हणून एक पण नाही आम्ही. बरोबर. सगळे कुंभी म्हणून नोंद आहे. हा पर्याय दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या मीटिंगमध्ये मान्य केलं. काय मान्य केलं की हा नवीन विषय आमच्याकडे पहिल्या वेळेस आलेला आहे आणि पहिलीच वेळ होती. याच्या पहिला आम्ही कुंभी जातीचं मागणी कोणी केली नाही. ही मागणी आम्ही ज्यावेळेस ठेवली, मराठा कुंभी जात प्रमाणपत्र द्या, आणि मुख्यमंत्र्यांनी काय केलं त्याच्यात स्पष्टपणे की बा हा नवीन विषय आलेला आहे, पहिल्या वेळेस आलेला आहे. महाराष्ट्राची मागणी तर सुप्रीम कोर्टाने नाकारली. पुनर्याचिका त्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करतंय, त्याबद्दल दुमत नाही. पण नवीन विषय आल्यामुळं तुम्ही काही संदर्भ दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 16 मार्च 2023ला विधिमंडळात घोषणा केली
की मराठवाड्यातील मराठा समाजाला कुंभी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली. बरोबर. त्या काळचे अध्यक्ष होते नितीन करेल आणि यांना 90 दिवसाची मुदत दिली होती. आता ह्या 90 दिवसाच्या मुदत त्या समितीने काम न केल्यामुळं पुन्हा ही बैठक झाली 8 सप्टेंबरला 2023ला. पुन्हा तीच बैठक झाली. पुन्हा तेच विषय मांडले आणि पण त्या विषयात त्या दिवशी पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत होती. पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत. पण त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की साहेब ही मागणी आपण त्यावेळेस तुम्ही मान्य केली, समिती नियुक्ती केली आणि त्या समितीने तर एकही बैठक घेतली नाही, तर अहवाल दिला नाही, तर तुम्ही काय निर्णय घेणार. आणि मी सांगितलं साहेब तुम्ही घोषणा केली फक्त, पण दुर्लक्ष झालं तुमचं. तुम्ही कोणत्या मंत्र्याला अधिकार दिले असते की बाई ही समिती नियुक्ती केली, याचा पाठपुरावा करून याचा अहवाल मला लवकरात लवकर द्या, असंही काही झालं नाही. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या मिटिंगमध्ये हे मान्य केलं की मी नियुक्ती केलेली समिती, त्या समितीचा वेळ संपला तरी त्या समितीने काम केलं नाही, माझं दुर्लक्ष झालं. काही काळजी करू नका, आता आपण अजून एक नवीन समिती निर्माण करतो. आणि आपल्या 8 सप्टेंबरच्या बैठकीनंतर निवृत्त न्यायमूर्ती संदीप सिमिते यांच्याकडे समिती, आणि ही समिती पण मराठवाड्यातील मराठा जातीला कुंभी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी समिती नियुक्ती केली आणि त्यांना अजून काही दस्तावेज शोधायचे सांगितले आणि त्यांनी दस्तावेज शोधले. बरोबर. म्हणजे ते काम पूर्ण झालेलंच आहे तुमचं. झालेलं आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की हे मिटिंगचं इतिवृत्त आहे माझ्याकडं. यस. हां. कोणत्या 4 फेब्रुवारीच्या मिटिंगच्या मुख्यमंत्र्याच्या 14 विषयाला मान्यता दिलेली. 14 विषय या 14 विषयाला मान्यता दिली. हां 14 विषय एकदम टोटल आहे. सारथीचा असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, वस्ती. त्यात आहे मराठवाड्याच्या संदर्भात उल्लेख आहे त्याच्यात. हां 5 नंबरवर. हो. यस. मराठवाड्यातील मराठा समाजाला पूर्वी आरक्षण होते तेच आरक्षण जसे तसे लागू करणे. आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, संबंधित विभागाला दिले आणि ती समिती निर्माण झाली आणि समितीचा अहवाल पण आला ना आता. मग आता जर मराठवाड्यापुरतं मर्यादित होतं ते सगळंच मान्य झालं होतं, मग नेमकं राहिलं काय प्रॉब्लेम काय झाला त्याच्यामध्ये? नाही, प्रॉब्लेम काय राहिला नाही. मनोज रावने जे 17 दिवसाचं आंदोलन केलं, मनोज जरांगे पाटलांनी हे आमच्या उपोषण केलं आणि हे आंदोलनाचे नेतृत्व करतात. आणि हे उपोषण सोडवायला महाराष्ट्र शासनातर्फे त्यावेळेस निवृत्त न्यायमूर्ती 2 जण आले होते. त्यातले प्रमुख गायकवाड होते आमचे, जे पहिल्या आयोगाचे अध्यक्ष होते. आणि त्या दिवशी त्याच्यापूर्वीपर्यंत न्यायमूर्ती समितीचा प्राथमिक अहवालही शासनाकडे गेला होता. आणि त्यावेळेस आम्हालाही संकेत मिळाले होते की मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला. बरोबर. मग सुटेल, कारण अहवाल गेला. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी समिती नियुक्ती केली, त्या समितीने काम केलं, आम्ही दस्तावेज दिले, त्यांनी दस्तावेज दिले, त्यांना कुंभी नोंदी सापडल्या, अहवाल मुख्यमंत्र्याकडे गेला आणि शासनही पॉझिटिव्ह होतं. बरोबर. आणि महाराष्ट्राच्या ओबीसीच्या ज्या संघटना आहे किंवा नेते आहेत त्यांनाही काही अडचण नव्हती की बा हा महाराष्ट्रातील 5 जिल्ह्याचा प्रश्न आहे आणि तो सुटत असेल त्यांना, आणि त्यांचं पूर्वीपासून आरक्षण होतं आणि आता 63 नंतर त्यांना मिळत असेल, त्यांची अडचण नव्हती. पण त्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्याचे विषय न सोडवता महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुंभी जात प्रमाणपत्र द्या ही मागणी केली. आणि पूर्वी त्यांची मराठवाड्यापुरती मागणी होती, ती अचानक त्या दिवशी बदलली का? मग नाही, त्याचं उत्तर तर मलाही देता येणार नाही, का झालं, काऊन झालं. पण मराठा समाजाचं मराठवाड्याचं नुकसान झालं की त्या दिवशी ती मागणी पूर्ण झाली असते. आणि हे तुम्ही त्यांना तसं ॲडवाइज का नाही केलं की तुम्ही थांबा जरा, मराठा समाजाचा सकल मराठा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपण नंतर करणारच आहोत, परंतु हे जे होतं आहे ते तर करून घ्या. हो, त्या दिवशी त्यांचे सल्लागार मनोज जरांगे पाटलाचे सल्लागार कोण आहेत? सल्लागार ते शिष्टमंडळ त्यांचं होतं 4-5 जणांचं. हे उपोषण सोडायला येणारे पहिलेच माहीत झालं होतं, शासनाचे प्रतिनिधी येणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं शिष्टमंडळ सांगितलं की हे लोक येणार आहे, आपल्याला आता कायद्यात काय टिकणार आहे, तुम्ही मला सल्ला द्या. त्या शिष्टमंडळांनी सल्ला दिला त्यांना. ते तर म्हणतात माझ्याकडून सल्लागार नाही आहेत, कॅमेरासमोर बोलतात. त्यावेळेस ते जे शिष्टमंडळ होतं त्यावेळेस मी तिथं नव्हतं, पण त्यांचं जे विश्वासाचे माणसं होते, मला सगळं माहिती आहे. पिंगळे होते, बनसोड होते, यादव होते, ही जी त्यांच्या विश्वासाची, हे 2 तास बसले तिथे बाजूला की आता हे येतं आहे 17 दिवस, हे मनोजची तब्येत खराब होते, मनोजची तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे, उपोषण सोडवणे तर मनोजच्या जीवाला धोका झाला. बरोबर, अगदी बरोबर. हा, मग ह्या शिष्टमंडळाने हे सांगितलं की बाबा मराठवाड्याचा आपला प्रश्न कायदेशीर सुटू शकतो. बरोबर. त्या शिष्टमंडळाने ते काम बरोबर केलं. पण ह्या आपल्या नेत्यांनी मराठवाड्याचा विषय न सोडवता महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट तेच मला विचारायचं तुम्हाला की
मनोज जरांगे पाटील पूर्वी मराठवाड्याच्या संदर्भातच बोलत होते सुरुवातीला. मग त्या दिवशी असं काय घडलं? नाही, ते मलाही सांगता येणार नाही. व्याप्ती वाढून घेतली, उपोषण सुटलं, मी काही पहिल्या वेळेस नाही बोलत. आणि समाज बांधवाला हे माहीत झालेलं आहे, मी काय पहिल्या वेळेस नाही बोलत. मनोजच्या 16पासून मी सोबत आहे, रात्रंदिवस आहे. त्याच्या साष्ट पिंपळगावच्या आंदोलनात आहे, भांबरीचं आंदोलन तर कुणालाही माहीत नसेल, वडीकाळ्याचं आंदोलन फार कमी लोकांना माहिती आहे. आणि हे वडीकाळ्याच्या आंदोलनात त्याच मागण्या आमच्या, हे आंतरवाली सराटीलाही आलो नसतो आम्ही. ही तिथलची जी पहिली मागणी झाली, त्या समितीने काम केलं नाही म्हणून दुसऱ्या याच्यासाठी मनोज आंतरवालीला बसला आहे. म्हणजे समाजाने असा काही गैरसमज नका करू. समाज बांधव तुमचा एक बोलतोय. आज मराठवाड्याचा प्रश्न सुटला असता, आमच्या होणाऱ्या आत्महत्या थांबल्या असत्या. आणि मराठवाड्याचा प्रश्न सुटला असता तर मराठवाड्याचं जे मराठी आहे, आज हे मुंबईच्या आंदोलनात सकळपणाने आनंदाने या आंदोलनात आम्ही सहभागी झालो असतो. आणि आजही वेळ गेली नाही. मी का बोलतो आहे, आज मी मुंबईला आलेलो आहे, हे माझे सहकारी आहे अमित दुबे, मुंबईचे अध्यक्ष आहे. आम्ही इथं येऊन 26 तारखेचं आमच्या पद्धतीनं काय नियोजन करता येईल ते करू. काय मनोजरावने आम्हाला सांगितलं नाही, पण मी समाजाचा घटक आहे. समाजाचा काही चुकत असेल, काही सूचना द्यायच्या असेल तर मला द्यावंच लागेल. बरोबर, आम्ही देणारच आहे. आंदोलनाची तयारी आम्ही करतच आलेलो आहे. ह्या पद्धतीने आपलं काम चालू आहे. गैरसमज कोणी करून घेऊन या अशी आमची विनंती आहे. म्हणजे त्या दिवशी काय घडलं हे एक्झॅक्ट काही तुम्हाला सांगता येत नाही, पण अचानकपणे त्यांचा निर्णय बदलला. हे तर जग जाहीर झालं ना. आता ते जग जाहीर झालं, सरसकट त्या झालं. ती जी शिंदे कमिटी काम करत होती, संदीप शिंदेची मराठवाड्यासाठी, तिची व्याप्ती वाढवली. आणि ती व्याप्ती वाढवली ना, आज आमच्या 54 लाख नोंदी सापडल्या. 54 लाख नोंदी सापडल्या ही तर आनंदाची गोष्ट आहे. पण 54 लाख कोणते आहे? आज आमच्या मराठवाड्यात 35,000 पण नोंदी सापडल्या नाही. 35,000 धरू आपण. म्हणजे 54 लाख म्हणजे 53,65,000 नोंदी कुठल्या सापडल्या? ज्या मराठवाड्यातील बाहेरच्या सापडल्या. बरं, त्यातही मी अभ्यास करतो रात्रंदिवस, मला माहिती आहे, काम आहे. त्या जे मराठे आमचे पहिल्यापासून कुंभी होते ते पण त्याच्यात आहे. त्याच्यातले नवीन किती आहे हे तर मलाही सांगता येणार नाही, कुणालाही सांगता येणार नाही. नवीन काही सापडले असेल आपण त्याचाही आनंद व्यक्त करू ना. हे बाकीचे जे ओबीसी आहेत मराठवाड्यातील, मराठा सोडून आमचा मराठा समाज, त्यांच्याच नोंदी येणार ना. दुसऱ्याच्या कसं काय नोंदी येणार? आमचं दुःख काय, आम्ही मराठवाड्यासाठी आंदोलन चालू केलं. आणि आजही मी काय बोलतो, आजही मराठवाड्याचा प्रश्न सुटू शकतो. बघा, तुम्ही सर्व संघटना, मराठा समाजाच्या आपल्या सगळ्या संघटना ज्या आहेत त्या संघटनांनी मिळून मराठा समाज एकत्र केला. आणि एकत्र आल्यानंतर मराठा समाजासाठी तुम्ही जे काही आरक्षण आहे ते मिळावं यासाठी खूप प्रयत्न करतात. मग हे त्याच संघटनेचा एक भाग मनोज जरांगेची संघटना आहे, शिवा संघटना. त्यांची शिवा संघटना आहे. त्या शिवा संघटनेच्या मार्फत ते गेली 12-15 वर्षे काम करत आहेत. तसं तुम्ही करतायत 94पासून काम. अशा अनेक संघटना आहेत, त्या एकत्र आल्या आणि मराठा समाज. परंतु जेव्हा त्यांची आणि तुमची भूमिका एकच होती की मराठा समाजाच्या मराठवाड्याच्या संदर्भात जी भूमिका होती की मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये आरक्षण द्या, ही भूमिका होती. ही पूर्ण जर होताना दिसत होती आणि अचानकपणे त्यांनी युटर्न घेतला मनोज जरांगेंनी. जर तुम्ही आता सरळ म्हणताय की मला माहीत नाही काय जातं, बिलकुल मला असं विचारायचं तुम्हाला, त्यात काय तुम्हाला राजकारण दिसतंय का? नाही, राजकारण तर नाही, कारण मनोजला आम्ही चांगल्या पद्धतीने ओळखतो. कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या ते करत नसतील राजकारण, परंतु त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी काही निशाणा किंवा त्यांच्या मार्फत कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे का? नाही, मला तरी तसं काही अजून जाणवलं नाही, वाटलं नाही. मग असं अचानकपणे घुमजाव करण्याचं नाही, त्याचं उत्तर आम्हालाही अजून मिळालं नाही. आणि आज आम्ही मुंबईच्या दिशेने महाराष्ट्रातील मराठ्याला सरसकट आरक्षण मिळावं, कुंभी जात प्रमाणपत्र मिळावं, त्यासाठी तुम्ही हा विषय त्यांच्याकडे मांडायलाच हवा ना. की मांडलेलं आहे ना, सगळं त्यांना माहिती आहे ना. त्यांना काय माहित नाही, दुर्लक्षित करतात का त्याच्याकडे? का करतात, काय नाही करतात. समन्वय राहिला नाही आमचा. कशामुळे नाही राहिला? आता का नाही राहिला आता आम्ही सांगू शकत नाही. मी आजही तुमच्या माध्यमातून विनंती करतो, माझी सर्व संघटना त्यांच्यासोबत आहे. माझे प्रदेशाध्यक्ष विलास भाऊ रात्रंदिवस त्यांच्यासोबत आहे. त्यांनाही सांगितलं की किशोर भाऊला बोलून घे, 1 मिनिटात मी तिथं जायला तयार आहे. चर्चा करा तुमच्या शिष्टमंडळ. आणि आज त्यांनी काही मागच्या वेळेस शिष्टमंडळ दूर झाले होते काही लोक, आज परत त्यांच्या जवळ आले. त्यांचा सल्ला घ्या. आजही मराठवाड्याचा प्रश्न मुंबईला येण्यावरून सोडत असेल तर सोडून घ्या. दूर काय झालं होतं ते मला सांगता नाही येणार. मी जसा दूर झालो आता मी मराठवाड्याचा बोलणार, मी बोलणार. विषय मी चालू केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचे आरक्षणाचे दरवाजे बंद झाल्यानंतर कुंभी जातीचं प्रमाणपत्र मिळण्याचे दरवाजे आपण उघडले. आम्ही मंदिराचा, आरक्षणाचा, कुंभी जातीचा पाया झालेलो आहोत. तुम्ही कळस झालेले आहात. तुम्ही कळस कायमस्वरूपी राहावे ही माझी मागणी आहे.
तुम्ही मागण्या मराठवाड्याची पहिली सुटत असेल तर आजही तुम्ही सोडून घ्या ना, म्हणजे काही बेस हरकत नाही. मजबूत करा तुम्ही. बिलकुल करून घ्या ना. त्याच वेळेस झाला असता तर आज मराठवाड्याचे सर्व मराठे, जेवढे मराठे आमचे 1.5 कोटी असेल, 1 कोटी असेल, 1.25 असेल, माहीत नाही आम्हाला, मराठवाड्यात. हां, ते सगळेचे सगळे इथं आज आंदोलनात आले असते ना, काय आम्हाला मिळालं असतं. बरोबर. हा ते नाही. बरं आजही का बरं आहे, 19 तारीख असेल, 20 असेल, 21 असेल, 22 असेल, 23 असेल, शासन कॅबिनेट बैठक, आजही मनोज रावांनी सांगितलं की पहिले मराठवाड्याचा प्रश्न सोडवा, सरकार कॅबिनेटचा बैठक निर्णय घेईल, काही 2 दिवसात तुमचा निर्णय हो, लागेल. सर. का लागेल ना, मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. ठरलेलं आहे त्यांनी सगळं. म्हणणं ते त्यांनी समिती नियुक्तीने गेली, तर समितीच्या 3 अहवाल आणि गेले. मुख्यमंत्री कार्यक्षम आहेत, कार्यक्षम आहे. म्हणजे काम करणं म्हणजे अतिशय जलद गतीने ते त्यांनी सांगितलं सुरुवात केली. हो साहेब, कोण विनोदी होते? पहिली समिती नियुक्ती केली, त्या समितीने काम नाही केलं, दुसरी समिती केली, लगेच, हां. 3 अहवाल गेले ना. हो. आणि त्या समितीच्या मी सचिव जे विभागीय आयुक्त त्यांच्या संपर्कात आहे, मेंबरच्या संपर्कात आहे, बरोबर. तो अहवाल गेला. मनोज रावांनी आज आडून बसायचं आणि आज सांगायचं की बाबा मराठवाड्याचा प्रश्न तुम्ही प्राथमिकपणे सोडा आणि महाराष्ट्राचाही सोडा. असं मी हे नाही म्हणत की मराठवाड्याचा सोडवल्यानंतर महाराष्ट्राचा, आपण त्यासाठी पण भक्कमपणे लढू. सुरुवात ज्याच्यापासून आपण केली आहे ना, ते विसरलं ते सोडा. आणि मराठवाड्याचं तुम्ही मराठवाड्याचे आणा. मराठवाड्यात एवढ्या आत्महत्या झाल्या आमच्या, पहिल्या आंदोलनात 42 झाल्या. आता आमची संख्या फार वाढलेली आहे. 2 मुलींनी आमच्या आत्महत्या केलेल्या आहे, एका पालकाने आत्महत्या केली, आणि याच्यानंतर काय आत्महत्या केला तर कोण जबाबदार? प्रश्न सुटायचाच नाही. आपण मला काय म्हणायचं आहे की तुम्ही 26ला इथं येत आहे, आम्ही तयारी करतो इथं मुंबईला मुलाखत चालू आहे माझी. हो. ही मंडळी आमची इथं 26ची तयारी करतायत. मग तुम्ही शासनाला 3 दिवस द्या, 4 दिवस द्या ना, सोडून द्या ना मराठवाड्याचा. बरोबर. मग मराठवाड्याचा प्रश्न सोडा, तुमच्याकडे अहवाल झालेला आहे, पहिले प्राथमिक ते सोडा, आणि नंतर आमचा दुसरा टप्पा आमचा महाराष्ट्राचा सोडा, बरोबर. विषय संपून जातो. मग तसं का नाही होत? आता का होत नाही ते समजत नाही. तो ह्या आंदोलनाचा नेता कोण आहे? मनोज जरांगे पाटील. तर तुम्ही सगळ्यांनी बनवलं. आम्ही बनवलं ठीक आहे, पण नेते ते आहे ना, नेत्यांनीच सांगितलं. तुम्ही समजून सांगितलं पाहिजे ना सगळ्यांनी म्हणता. आम्ही सगळं समजवलं. आता त्यांना काय माहीत नाही का? ते सगळं त्यांना समजवलं, त्यांना त्यांच्या सल्लागारांनी सांगितलं. ते आजही बोलू शकतात ना शासनाला. आज बच्चू कडू आले होते त्यांच्याकडे, बरोबर. उद्या बी येऊ शकतात किंवा हे मराठवाड्याचं आहे, शिंदे कमिटीचा अहवाल आहे, तो अहवाल स्वीकारून पहिले प्राथमिक आमच्या मराठवाड्यात सोडा, बरोबर. सुटून जाईल ना. बरोबर. बरं नाही सोडवलं तर आपण भांडत बसू ना. तुमच्या अंगावरच कशाला ओझं घेतं? मी 4 वेळेस काय सांगतो, समाजाचं ओझं तुम्ही शासनावर टाका ना. तुम्ही काय तुम्ही आता लोक विचारू राहिले मराठवाड्याला सुटायला आलता का, सुटत होता का? मग त्याची उत्तरं मलाच द्यावं लागतात. बरोबर. आणि आमचा नेता आहे, त्या नेत्याने सांगितले तर तो विषय मोकळा होऊन जाईल. बरोबर. साहेब, मी एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो. असा आता जो वाद चालू आहे, वैयक्तिक वाद चालू आहे, म्हणजे बघा ओबीसी नेत्यांच्या संदर्भात काही वक्तव्य केली तुमच्या नेत्यांनी, मनोज जरांगे पाटलांनी, आणि त्या वक्तव्यावर बराच काळ त्यांनी केल्यानंतर त्यांनी आता छगन भुजबळ यांनी एक सुरुवातीला पहिली जी सभा घेतली त्या सभेत त्याचं सगळ्या जे काही जरांगे पाटील बोलत होते त्यांच्याबद्दल, तर त्यांच्याबद्दल जे बोलत होते त्याबद्दल त्यांनी सगळे उत्तरं दिली त्याच्यात, आणि द्वेषाने दिली, अगदी पोटतिडकीने बोलत होते ते. त्यामुळे मग मनोज जरांगेंना कुठेतरी वाटलं की हे अशा पद्धतीने बोलतात, मग आणखीन मनोज जरांगे बोलू लागले. मग त्याच्यावर आणखीन यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. मग आता हे होताना कुठेतरी असं दिसायला लागलं की ओबीसी नेते आणि मराठा नेते यांच्यामध्ये कुठेतरी वाद दिसायला लागला. आणि त्याच्यामुळे झालं आहे असं की कितीही तुम्ही नाही म्हणा, पण यामुळे असं होतं आहे की मराठा समाज आणि ओबीसी समाज आतल्या आत कुठेतरी धुसफूस होताना दिसते. म्हणजे खऱ्या अर्थात तसं झालंच नाही पाहिजे आणि तसं होऊ नये. महाराष्ट्रातील आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा. आणि या महाराष्ट्रात जर असं झालं तर मग मणिपूर आणि आपल्यामध्ये काय फरक राहील? म्हणून असं होऊ नये खऱ्या अर्थाने. तुम्हाला काय वाटतं, कसं बघताय तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे की आज ह्या 2 नेत्यांचे म्हणजे वैयक्तिकरित्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, या अरे का रे ह्या भाषा? आता तर अजित पवार साहेबांना देखील त्यांनी सोडलं नाही. सर्वप्रथम काय आहे की मनोज जरांगे पाटील आंदोलनकर्ते आहात. आंदोलनकर्त्याची एक भाषा समाज समजू शकतो, पण नामदार छगनराव भुजबळ जे आहे हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहे. त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे मंत्री होताना, आणि कोणत्याही समाजाबद्दल आकाश नाही ठेवणार असं ते म्हटलेले आहे. आणि एक जबाबदार व्यक्ती मंत्री संविधानाचे शपथ घेतल्यानंतरही मराठा समाजाबद्दल आकस ओकत असेल, जे नाही बोलायला पाहिजे त्या भावनेतून ते बोललेले आहे.
तर हे तर एकदम चुकीचं आहे. हे तर नाही, छगन भुजबळांच्या बाबतीत बोलतो हो, तुम्ही. परंतु छगन भुजबळ यांनी पहिल्या त्यांच्या भाषणामध्ये, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्यांनी विरोध केला त्यांना जरांगे पाटलांना, त्या भाषणांमध्ये भाषणाच्या सुरुवातीलाच असं सांगितलेलं आहे बघा त्यांनी, की मी 1.5 महिना झाले किंवा 2 महिने झाले मी ऐकतोय, 1 महिना झाला ऐकतोय किंवा 1-1.5 महिना काय झालं होतं तेव्हा, आणि माझ्या विरोधात बोललं जातं आहे, एकेरी भाषेत बोललं जातं आहे, नको नको त्या गोष्टी बोलल्या जातात, मला का टार्गेट करतायत. आणि त्याच्यानंतर मग मी आता इतक्या दिवसांनी मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देतोय असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे याचा अर्थ त्यांचं म्हणणं आहे की जरांगे पाटलांनी सुरुवात केली. नाही, जरांगे पाटील कशाला सुरुवात केली? ह्या व्यक्तीने बोलल्याशिवाय त्याचं प्रत्युत्तर ते देणारच नाही ना. आणि राहिला इतिहास छगन भुजबळ साहेबाचा, तर हे मनोजरावला माहिती आहे, सगळ्या मराठा समाजाला माहिती आहे कोणत्या कोणत्या पद्धतीला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून ह्या माणसाने कारनामे केलेले. रावसाहेब खसबे कसा का आयोगात आला होता, बापटच्या आयोगात नियोजनबद्ध माणसाने नियुक्त केले आणि विरोध केला त्या माणसाने, आणि बाहेर येऊन रावसाहेब खसबे आयोगाचा सदस्य सांगतोय की मराठा समाजाला आरक्षण न मिळावं म्हणून अशी खुट्टी मारली. ही तज्ज्ञांची भाषा, आयोगाच्या सदस्याची भाषा. आणि मला तर माहिती मिळाली फार वैचारिक माणूस आहे, आणि ही भाषा ते वापरत असेल, मग ह्या भाषांनीच आमच्या मनात हे होतं ना कुठेतरी, द्वेष नाही म्हणा, एक प्रतिक्रिया द्यावा म्हणून आम्ही बोलत राहतो. आणि एवढंच ओबीसीची चिंता ह्या छगन भुजबळला. आता मग म्हटलं लोक बाय हे बोलता बोलता का बोलले? ओबीसीचे प्रश्न सोडू ना बाबा. तू ओबीसीचा नेता आहे ना, कोणते प्रश्न सोडवले तू? हे खाजगीकरण शाळेचं झालेलं आहे, सोडवलं का? तू तर आज कॅबिनेटमध्ये आहे. हे नोकऱ्याचं खाजगीकरण होतं, कधी मोठ्या प्रमाणात विरोध केला का तुम्ही? नाही. आणि अजून एक सांगतो, ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्ही कधी निधी मागितला का तुम्ही शासनाला? अरे मागा ना तुम्ही, तर तुम्हाला ओबीसीचे लोक नेते समजतील ना. आणि आपणच म्हणायचं आणि आपणच हे करायचं आणि आपणच ओबीसीचा फायदा घ्यायचा. माळी समाज म्हणून ओबीसी सर्वात मोठा घटक म्हणून ओबीसीचे फायदे घ्यायचे, हे ओबीसीच्या लोकांना माहीत झालेलं ना. म्हणून तर त्यांच्या वर्धाची सभा होऊ नाही राहिली. नाही तर या जसं जसं मनोजराव आमच्या सभा घेतात, एकटा जातो माणूस, सभा घेतो, लाखो समाज इथं येतो, सगळं समाज पैसा खर्च करतो येतो. मग तसं यांनी करून दाखवायला पाहिजे. तुमची विश्वासार्हता समाजात ओबीसीत राहिली नाही म्हणून हे दिवस तुम्हाला आलेले आहे. अशातला भाग येतो ना. मग तुम्ही त्यांच्या मनोज जरांगे पाटलांच्या त्या चिवराळ भाषेचं समर्थन करता? आम्ही चिवराळ भाषेत समर्थन एक आंदोलनकर्त्याची एक भाषा कोणती? यांनी कार्य म्हणलं नाही तर तो कार्य म्हणणार नाही. पण हा कॅबिनेट मंत्री आहे ना, यांचं तर म्हणणं आहे की त्यांनी सुरुवात केली आधी. नाही, असा होऊ शकत नाही ना. समजा आपण दोघंही बसलो, समजा तुम्ही काही बोलले किंवा मी काही बोलल्याशिवाय तुम्ही काही बोलणारच नाही ना. बरोबर. हा एवढे दिवस वाट पाहिल्यानंतर तो ओकूच राहिला ना, घरळ ओकली ना. हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची जात काढली या लोकांनी. काय म्हणावं या लोकांना? त्यांनी जात नाही, त्यांनी ते सांगत होते. काय सांगत होते? इतके जे संत आहेत किंवा इतके जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आहे होते, ते मावळे म्हणून होते. कुठल्या जातीचे म्हणून नव्हते. यांनी तर जात सांगितली ना, हे नावी म्हणजे त्यांनी ती जात सांगितली. मग शिवाजी महाराज त्यांना त्या दृष्टिकोनातून बघत नव्हते, असा त्यांचा उद्देश आहे ना. अरे हो ना, मग यांनी कशाला सांगायचं? आणि आता कॅबिनेट मंत्री ना, मग असं झालं तर मग असं म्हणावं की फडणवीस साहेब, शिंदे साहेबाचा त्याचा आशीर्वाद आहे, सांग रे बाबा मावळ्यांच्या जाती. पण आपण हा विषय न करता, त्या मोठे माणसं आहेत तुम्ही, ह्या विषयात जाऊ नये. तुम्हाला वैयक्तिक अधिकार आहे ना विरोध करायचा. कॅबिनेटमध्ये तुम्ही विरोध करा ना, लोकशाही विरोध करायचा नाही. पण ही भाषा म्हणजे आंदोलनकर्त्यांची देखील एक लिमिट असलं पाहिजे. दोघांनी संयम ठेवावा आणि आपले दोघांचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण पुढे जाऊया. बरोबर. अच्छा, मग आता एक महत्त्वाचा एक प्रश्न आहे याच संदर्भातला, भाषेच्या संदर्भातलाच. मध्यंतरी एक वाक्य जरांगे पाटलांच्या तोंडून निघालं होतं की ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली आमच्या लोकांना काम करावं लागतं. बरोबर. मी बऱ्याच ओबीसी नेत्यांना पण विचारलं आहे आणि मराठा समाजाच्या नेत्यांना देखील विचारले. याकडे कसं बघता तुम्ही या भाषेकडे? नाही, आम्ही हे मान्य करतो आहे की आंदोलन करता करता जे नाही बोलायला पाहिजे होतं ते बोलले. त्यामुळं मराठा समाजाबद्दल किंवा मनोजबद्दल एक भावना निर्माण झाली होती. त्याबद्दल ते मनोजच्याही लक्षात आलं, आमच्याही लक्षात आलं. पण हे होऊ शकतं. आणि आम्हाला सर्वात जास्त आनंद काय वाटला की माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी ज्यावेळेस जी भूमिका मांडली, बरोबर, आणि ही भूमिका मांडल्यामुळं ते थोडंसं कुठंतरी निवळल्यासारखं झालं. ते नाही तर मेन विषय आपला आरक्षणाचा बाजू राहिला असताना तिसराच विषय वाढला असता, सांभाळून घेतला. तर नेते कसे मोठे असतात हे कर्तृत्वाने लोक सिद्ध झाले. म्हणून प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्गही मराठा समाजात भरपूर आहे. बरोबर.
म्हणजे तुम्ही कबूल करताय की या गोष्टी झाल्या नाही त्या पाहिजे? नाही, बिलकुल झालं नाही पाहिजे. असं कसं, तुम्ही ज्यावेळेस आरक्षण मागतोय, आपण आरक्षण मागायचा आपल्याला अधिकार आहे ना, आणि आपल्याला सर्व जातीचं समर्थन आहे ना. आणि तेही त्यांनी मान्य केलं मनोज रावांनी की बा न कळत झालं आहे ते असं काही नाही की बा जाणून बुजून. नाही तसं काय, त्यांनी मीडियासमोर जेव्हा बोलला ते मला वाटतं हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा सॉरी वगैरे किंवा माफ करा वगैरे असं काही बोलले नाही ते. दिलगिरी व्यक्त करतो असाही शब्द बोलले नाही ते. फक्त त्यांनी एक दुखवण्याचा उद्देश नव्हता माझा, असं एवढं बोलले. बोलता बोलता बोलून गेला. पण आज मी तुमच्याकडं जाहीरपणे मी माफी मागतो. संपलं. आम्ही मोठे, कार्याने मोठे, तर माफी मागायला म्हणजे मला काय वाटतं? अशी भाषा नको आहे फक्त. नाही, बिलकुल नाही पाहिजे. पण तुम्हाला मी हे वारंवार दोन तीन वेळा वारंवार विचारण्याचं कारण, बोलण्याचं कारण हे, तो विषय काढण्याचं कारण आहे की तुम्ही त्यांच्या जवळ आहात. हां, तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये आहात. त्या प्रक्रियेत नसतात तर तुम्हाला बोललो नसतो तुम्ही आणि जवळ आहात त्यांच्या. आणि तुम्ही त्यांच्या पहिल्या फळीतल्या म्हणण्यापेक्षा तुम्ही फाउंडर मेंबर आहात ह्या गोष्टीचे. मराठा आरक्षण, मराठवाड्याला आपल्या मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळावेत आणि त्यांना OBC-मध्ये आरक्षण मिळावं, ही भूमिका मनोज जरांगेंच्या आधीपासून तुमची आहे. आणि आज तुम्ही त्यांच्यासोबत आहात म्हणून तुम्ही त्यांना या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. नाही, आज कसं आहे की त्याचा गैरसमज वेगळा होतो की मराठ्यांमध्ये असलेली जी सरंजामशाही आहे ती कुठेतरी ओठातून बाहेर येते की काय, असा एक वेगळा गैरसमज होतो. त्यामुळे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे ते. नाही, मी सगळं सांगायला तर आले. मी तर पहिल्यापासून आजही तुमच्या माध्यमातून तेच आज पहिल्या वेळेस बोलतो, तेच माझ्याशी बोलायला तयार नाही. तुम्ही काय करू बोलतच असं कसं होतं? काय करणार? माझी संघटना त्यांच्यासोबत आहे, पदाधिकारी सोबत आहे. ठीक आहे, माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना की बा मराठवाड्याचा पहिलं प्रश्न भेटायला का तयार नाहीत आता तुम्हाला? आता बोलतच नसतील तर काय करावं? आता त्यांनी मला बोलवलं तर मी तो एका पायावर तिथं जायला तयार आहे. बाबा हे मराठवाड्याचा प्रश्न असा सुटू शकतो, तुम्ही तो घ्यावा, एवढंच बोलणार. आता त्यांना ऐकून घ्यायचंच नसेल आणि माझ्याशी बोलायचं नसेल तर मी काय करणार? मी तर माझ्या समाजाशी बोलणारच आहे. बरोबर. समाजाचा कशा प्रश्न सुटेल आणि प्रक्रिया चालूच आहे. बरोबर. समाजाचं नुकसान होणे भावना हीच आहे. आणि मनोज नेता राहावं, तो त्या जागेवर कायमस्वरूपी राहावं, ही पण माझी त्यांची काळजी मला घेणंच आहे ना. बरोबर. असं नाही का ते नेता जाऊन मी व्हायचं, असं अजिबात नाही. ते त्यांनी नेत्यासारखंच राहायला पाहिजे. बरोबर. समाजाचं आज जे प्रेम मिळतंय ते उद्या त्यांना मिळायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आमची भावना एवढीच आहे की तुम्ही त्यांच्यापर्यंत या गोष्टी नेल्या पाहिजेत आणि अशा काही गोष्टी घडू नयेत. कारण त्यामुळे काय होतं की OBC आणि मराठा समाजामध्ये कुठेतरी वितुष्ट निर्माण नको व्हायला. बिलकुल होणार नाही, झालं नाही, होणार नाही. हे राजकीय नेते आहेत, ते त्यांच्या बोलण्याला समाज गांभीर्याने घेत नाही. काय आता 20 तारखेपासून, म्हणजे 20 तारखेला ते निघणार आहेत तिथून आंदोलनासाठी. जरांगे पाटील आणि अंतरवली निघणार आहेत आणि संपूर्ण मराठा समाजाला आव्हान केलेलं त्यांनी महाराष्ट्रातल्या की मुंबईला यायचं म्हणून. आधी मला हे सांगा की रचना काय आहे, म्हणजे ते कशा पद्धतीने निघणार आहेत? नाही, परवा त्यांनी जाहीर केलं की आंतरवालीला ते सकाळी 8 वाजता निघणार आहे. आणि एक नियोजन त्यांनी सांगितलं की ते बीड मार्गे नगर, सोपा मार्गे पुणा, नवी मुंबई, आझाद मैदानात 26 तारखेला ते इथे येणार आहे. आणि सकाळी मला वाटतं 8 ते 12 वाजेपर्यंत सगळी मंडळी पायी चालणार आहे. आणि 12च्या नंतर ते लोक गाडीने एक 90 ते 100 किलोमीटरचं रोजचं अंतर कापणार आहे. कारण हे पायी पण चालले असते तर मग फारच दिवस आपण आंदोलनाच्या ठिकाणी आलो नसतो. या पद्धतीने आणि त्याच पद्धतीनुसार आम्ही समाजाचा घटक म्हणून छावा मराठा संघटना असेल, विविध जिल्ह्यात आम्ही दौरे करू राहिलो किंवा समाजाने यावं म्हणून. आणि इथेही आम्ही आज ही मुंबईची मंडळी आहे आमच्या संघटनेची, हे सगळं पाहणी करून आपल्याला त्या 26 तारखेपासून पुढं जे मराठा समाज मोठ्या प्रमाणात येणारे, महिला येणारे, त्यांच्यासाठी काय काय करता येईल एक प्राथमिक आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि समाज 100% इथे येणार म्हणजे येणारच आहे. सुरुवातीला ते 20 तारखेला मुंबईला हजर होणार आहे असं बोलले होते, आठवतं तुम्हाला? हो, आठवतं ना, बिलकुल सगळं. आता नंतर तारीख का बदल? नागपूर बीडच्या अधिवेशनातच त्यांनी सांगितलं, बीडच्या मेळाव्यात म्हणजे सभेतच सांगितलं होतं की बा मी इथे डायरेक्ट येऊन उपोषण करणार आहे 20 तारखेला. 20 तारखेला. आणि आता त्यांनी सांगितलं की बा 26ला येतोय. आणि काय म्हणजे तसं नाही, आता तेच सांगू शकतात ते नेते. तुम्ही साहेब, मला विचारायचा उद्देश काय आहे की तुम्ही फाउंडर मेंबर आहात त्या गोष्टीच्या सगळ्या. तुमची जी फळी आहे, तुमची जी 4 जी काय 8-10 लोक असतील
त्यातल्या प्रथम फळीतल्या तुम्ही आहात एक नेता म्हणून. मग तुम्हाला त्याचं ते ठाऊक असलं पाहिजे ना साहेब. नाही असायला पाहिजे, सगळी गोष्टी मंजूर आहे आपल्याला. आता ते संवाद करत नसतील तर आम्ही काय करणार. मला एक विचारायचं, संवाद का करत नाही सध्या? पूर्वी करायचे. बिलकुल करायचे. त्यांनी संवाद होता म्हणूनच विषय आला, नाही तर कुंभी जातीचं प्रमाणपत्राचा विषयच आला नसता आणि आंदोलनही झालं. डॉक्युमेंटेशन सगळं तुमच्याकडे होतं. ते केलं, मांडणी केली, नवीन विषय दिला, सुप्रीम कोर्टाचे दरवाजे बंद झाल्यानंतर आपण दरवाजा उघडला. हे सगळं त्यांनाही माहिती आहे ना. संवाद आता का नाही होत? मी सांगू शकत नाही, पण व्हावं अशी माझी इच्छा. तुम्ही बोला ना, खुल्या मनाने बोला. का तुमच्या माध्यमातून आता हा नवीन संवाद मी चालू केलाय. मला जे काही बोलायचं मी मीडियाच्या माध्यमातून. त्या नवीन संवादात काहीतरी लपून ठेवल्यासारखं वाटतं. नाही बिलकुल नाही. मग 20 तारखेला तारीख का बदलली? नाही ते सांगतील, पण आज संवाद आहे. मला जे सांगायचं, मी मराठवाड्याच्या विषयावर ठाम आहे. विषय मी चालू केलेला आहे. म्हणून दादाला नेता म्हणून त्यांच्या हातात दिला आणि ते त्यांचं कर्तव्य त्यांनी करा. मी म्हटलं साध्या भाषेत. विषय तुम्ही चालू केलाय साध्या भाषेत, मनोजरावांच्या भाषेत, ग्रामीण भाषेत. आम्ही पाया झालो, तुम्ही कळत झाले, कळत म्हणून राहा. बरोबर. अशी माझी शेवटची विनंती त्यांना आहे. नाही, आम्ही सामाजिक संघटनेचे लोक आहोत. फक्त हे नवीन लोकांना माहिती असावी. सुप्रीम कोर्टाने मराठा रद्द केल्यानंतर नवीन कसं काय आंदोलन होतं, शासन त्यांना काय म्हणून प्रतिसाद देतो, तर त्याचं मूळ कारण हे आहे. तर ठीक आहे ना, आज ते नेते आहे, आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत. त्यांना जेवढं आम्हाला म्हणून तर हक्काने आज त्यांना बोलू राहिलो. मराठवाड्याचा विषय पहिले घेऊन टाका. तुम्ही नाही घेतला तर मी कोर्टात आहे, थोडा उशीर लागणार आहे, पण तुम्ही घेतले तर कळच होऊन जाईल आणि आपल्या येणाऱ्या आत्महत्या थांबतील आणि तुमच्या हाताने मराठा समाज, मराठवाड्यातील मराठा समाजाचं भलं होईल. अनुशेष भरून निघेल. बरोबर. नोकरी आणि शिक्षणाचं अजून काय. नेते तुम्ही आहे ना, कॅप्टन मी असतो तर मी तर आताच्यापर्यंत इकडे तिकडे करून टाकला. बरोबर. कॅप्टन मनोजराव आहे. माझी कामाची भूमिका आहे त्यांना मदत करणे, त्यांना काय कुठं कागदात कमी नाही पडू, ही जबाबदारी माझी आहे. आणि तुमच्यासारखीच सगळ्या तुमचे जेवढे संघटना आहेत त्या सगळ्या संघटनेच्या संस्थापकांची, अध्यक्षांची आणि नेत्यांची जर भावना असेल तर 100% हे होईल, सक्सेस होईल मराठा समाजाला, सकल मराठा समाजाला. परंतु हे होणं केंद्राच्या हातात आहे, तुम्हाला माहिती आहे. हे जरा तुम्ही समाजाला सांगितलं पाहिजे. कारण तुम्ही डॉक्युमेंटेशन करता, तुम्ही आज कोर्ट बघताय, तुम्हाला कलमं माहिती आहेत. तर मागासले पण काय आहे किंवा आर्थिक मागासले पण काय आहे हे जर तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगितलं तर मला वाटतं बरोबर. नाही तो दुसरा विषय आहे. हे मराठवाड्याचा विषय आमचा 50%च्या आतला आहे. तो तर आहे. आणि आता हे क्युरिटी पिटिशनमध्ये आहे. 24 तारीखच आहे ना. आता आपण 18ला बसलोय, काही 5-6 दिवसच राहिले. बरोबर. काय होतं काय नाही, स्वीकारलं तर 50%च्या वर आरक्षण मिळेल. बरोबर. एक लक्षात घ्या. म्हणजे 50%च्या वर वाढवायला. हा नाही समजा टिकवलं सुप्रीम कोर्टाने, कारण आज 50%ची मर्यादा होती. आर्थिक निकष 10 आले, 60 झाले, ती मर्यादा पण गेली. आणि काही नवीन मुद्दे महाराष्ट्र शासनाच्या पद्धतीतून मांडले आणि सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं आणि टिकलं तर ते 50%च्या वर आरक्षण मिळेल. बरोबर. हा एक भाग. समजा परत दुर्दैव आड आलं मराठा समाजाच्या आणि तो विषय बंद झाला, राज्य मागासवर्ग आयोगाचा विषय चालूच आहे. बरोबर. फेब्रुवारीत अधिवेशन घेणारच आहे माननीय मुख्यमंत्री. बरोबर. त्यावेळेस बी घेतलं तर काय होईल, 50%च्या पुढंच आरक्षण मिळेल. बरोबर. म्हणजे आपलं जे मराठवाड्याचं हक्काचं आरक्षण आहे 50%च्या आत, नोकरी आणि शिक्षण हे विषय बाजूला होऊन जातील. बरोबर. पण शेवटी मी सांगतो, समाजाचा जबाबदार घटक असल्यामुळे मी कोर्टात आहे. माझी कोर्टाकडे मी न्याय मागणी मांडत आहोत आणि त्या पद्धतीने मराठवाड्याचा विषय असेल, शैक्षणिक नोकरीचा बॅकलॉग असेल, त्यासाठी मी काम करणार म्हणजे काम करणारच. तसं तुमचं चालूच आहे. चालूच आहे. आणि केस तुमची बोर्डावर पण आहे. बोर्डावरच. बरं, आता उद्याच्या 20 तारखेला तुम्ही जे नियोजन करतायत, मग तुम्ही तिथे काय मनोज जरांगे पाटलांना सांगणार की मराठवाड्याच्या संदर्भात तरी पूर्ण करून घ्या? नाही, मी सांगणारच आहे. मी जाहीर सांगू राहिलो आहे. असं पहिले सांगितलं, आताही सांगितलं. आणि लागलं तर एखादं निवेदन त्यांच्या कोणी जे मंडळी असेल, माझे अध्यक्ष असेल, माझे अध्यक्ष त्यांच्याबरोबर असतात, त्यांच्याकडे देईल. आणि हे मनोज दादाकडे द्या आणि याचाही विचार करा. बरोबर. उद्या परवा देऊन टाकतो, ते 1-2 दिवसात देऊन टाकतील त्यांना. बरोबर. आणि मराठवाड्याचा म्हणजे महाराष्ट्राचा विषय सोडू नका, महाराष्ट्राचा विषय आपल्याला करायचा. परंतु मराठवाड्याचा होत तर घेऊन टाका. बरोबर. कारण शिंदे कमिटीत 3 अहवाल घेतले आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे. हो, एकदम. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि त्यांनाही संधी पाहिजे. लगेच कामं सुरू केली आणि त्या दिवसापासून दिले सुप्रीम नोंदी शोधायला सुरुवात केली. बिलकुल त्यांच्यामुळेच मिळू राहिलं. पण एक छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेतलेली सगळ्या समाजाने पाहिलेलं आहे.
मग त्यांना मार्ग काय, ते सुप्रीम कोर्टात हात घालू शकतात का? नाही. आयोगात हात घालू शकतात का? नाही. मग आमच्या मराठवाड्याचा विषय आहे, न्यायमूर्ती समितीचा अहवाल आहे, स्वीकारून आमच्या मराठवाड्याचं 64 वर्षानंतर 63 वर्षानंतर हक्काचं आरक्षण परत देऊन टाका. बरोबर. समाज तुम्हाला डोक्यावर घेईल बरोबर. आणि मनोज आमचा नेता राहील, कळत जसाचा तसा राहील, ही विनंती करतो. नियोजन काय आहे तुमचं? शेवटचा एक प्रश्न माझा आता. कशाचं? नियोजन आता उद्याचं नियोजन काय आहे तुमचं? म्हणजे उद्याच्या मोर्चाचं 20 तारखेच्या मोर्चाचं नाही, हे सांगितलं, हे येणार आहे हे आमचं झालं. हां, हे तुमचं आम्ही झालं. आता इथलच्या ज्या आमच्या पद्धतीने, मला कोणी सांगितलं नाही काय करायचं काय नाही, पण मी जबाबदार घटकांत सगळं असं सगळ्यांनी काम केलं तर काम होतं. म्हणून माझी संघटना असेल, इथलची ज्या मराठा संघटना असेल, यांच्याशी संपर्क करणार आणि 20 तारखेला 24 तारखेला जे इथं आहे आल्यानंतर अनेक अडचणी फार येणार आहे, त्या मराठा समाजाला येऊ नये म्हणून माझी जबाबदारी, माझ्या संघटनेची जबाबदारी आहे, ती मी उचलायला तयार आहे. त्या नियोजनासाठी मी आज मुंबईला आलेलो आहे. तर हे होते कधीही लाईमलाईटमध्ये न येणारे आणि खऱ्या अर्थाने समाजाचं हित पाहणारे, सामाजिक दृष्टीने समाजाच्या भल्यासाठी झटणारे, स्वतःच्या छावा मराठा संघटनेमार्फत 1994 पासून काम करणारे, खऱ्या अर्थाने कार्यकर्ता म्हणून काम करणारे, जरी संस्थापक असले तरी कार्यकर्ता म्हणून काम करणारे किशोर चव्हाण साहेब. साहेब धन्यवाद. आपण धन्यवाद, वेळ दिला. धन्यवाद, धन्यवाद. मुंबईकरांचे धन्यवाद.